शेवग्याच्या शेंगांची इतकी टेस्टी भाजी तुम्ही कधी खाल्ली आहेत का? आज आपण बनवणार आहोत झणझणीत काळा मसाल्याची ग्रेव्ही भाजी आणि सोबत एकदम कुरकुरीत शेंगा फ्राय. शेवग्याच्या शेंगा म्हटलं की सगळेच बोर होतात, पण आज आपण त्याला बनवणार आहोत एकदम स्पेशल. त्यासाठी आपल्याला सर्वात आधी शेंगा व्यवस्थित कट करून घ्यायच्या आहे. त्यानंतर त्या स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घ्यायच्या आहे. आपल्याला क्रिस्पी फ्राय पण बनवायचे आहे. त्यासाठी आपण शेंगा थोड्याशा आधीच शिजवून घेणार आहोत. त्यासाठी कढईमध्ये तेल टाकून शेंगा टाकून घ्यायच्या आहेत. नंतर त्यामध्ये हळद, लाल तिखट, थोडासा कांदा लसूण मसाला आणि चवीनुसार मीठ ॲड करून सर्व शेंगा व्यवस्थित परतून घ्यायचे आहे. त्यानंतर पाणी टाकून झाकण ठेवून शेंगा शिजण्यासाठी ठेवायच्या आहे. शेंगा शिजतायत तोपर्यंत आपल्याला वाटण तयार करून घ्यायचं आहे. वाटणामध्ये मी घेतलेलं आहे कांदा, खोबरं, आलं लसूण, कोथिंबीर आणि धनेपूड. हे सर्व साहित्य कांदा, खोबरं, लसूण व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायचं आहे. त्यानंतर वाटण तयार करून घ्यायचं आहे. त्यानंतर शिजलेल्या शेंगा आपल्याला काढून घ्यायच्या आहे आणि ग्रेव्हीसाठी जेवढ्या लागतात आणि क्रिस्पी बनवण्यासाठी जेवढ्या लागतात त्या वेगवेगळ्या करून घ्यायच्या आहे. आता क्रिस्पी शेंगा बनवण्यासाठी आपल्याला त्यामध्ये ॲड करायचं आहे 2 चमचे बेसन पीठ, थोडंसं लाल तिखट, मीठ, हळद आणि थोडंसं लिंबू पिळून घ्यायचं आहे. पाण्याचा वापर आपल्याला अजिबात करायचा नाही आहे. जो शेंगांचा ओलसरपणा असतो त्यामध्येच हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर तव्यावर तेल टाकून सर्व शेंगा व्यवस्थित पसरून घ्यायच्या आहे आणि कमी गॅसवर त्या क्रिस्पी होण्यासाठी ठेवायच्या आहे. तोपर्यंत इकडं ग्रेव्हीची भाजी बनवून घ्यायची आहे. त्यासाठी त्या कढईमध्ये तेल टाकून तयार केलेलं वाटण टाकून त्यामध्ये आपल्याला बेसिक मसाले ॲड करायचे आहे. तर मी त्यामध्ये टाकलेले आहे हळद, मीठ, लाल तिखट, कांदा लसूण मसाला. सर्व मसाल्याला तेल सुटेपर्यंत आपल्याला झाकण ठेवून मसाला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. मसाल्याला तेल सुटलं की त्यामध्ये शिजलेल्या शेंगा आणि पाणी आपल्याला पाहिजे तेवढं पाणी ॲड करून घ्यायचं आहे. त्यानंतर भाजीला व्यवस्थित उकळी येऊन द्यायची आहे आणि तव्यावर क्रिस्पी होण्यासाठी ठेवलेल्या शेंगा मधून पलटी करून घ्यायच्या आहे. अशा प्रकारे तयार आहे आपली शेवग्याच्या शेंगांची काळ्या मसाल्याची ग्रेव्ही भाजी आणि क्रिस्पी शेंगा फ्राय. अशा प्रकारे तयार आहे आपली एकदम टेस्टी शेवगा शेंगा रेसिपी. तुम्हीही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच टेस्टी रेसिपींसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच मस्त रेसिपींसोबत.